हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता लागायचं आहे सकाळच्या तयारीला आणि देवपूजा वगैरे झालेली आहे. कारण आज देवपूजा लवकर का केलेली आहे, कारण आज मला बनवायचं आहे चिकन फ्राय, चिकन रस्सा. हे सगळं आज नॉनव्हेजचा बेत आहे, त्यामुळं मी आज सगळं म्हणजे देवपूजा वगैरे करून घेतली, फरशी वगैरे पुसून घेतली. पहिली ना मला देवपूजा आणि झाडू लागते घरामध्ये, फरशी वगैरे, तर मग बाकीची कामं करायची आहेत. आणि मी चिकन फ्राय ज्या पद्धतीने बनवते ना, ती पद्धत तुम्हाला भरपूर आवडणार, कारण बनवत असतील भरपूर माझ्यापेक्षा चांगलं काय काय बनवत असतील, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते. आणि ती पद्धत म्हणजे इतकी छान आहे, तुम्ही ना म्हणजे मटन बिटन ना आपल्याला आवडणार नाही, एवढं छान चिकन फ्राय होते. तर दाखवते तुम्हाला कसं. आणि थोडंसं कोणत्याही गोष्टीत थोडंसं सिक्रेट असते, मी तुम्हाला ती सिक्रेट ज्याची त्याची असते, तर ते जर वापरलं ना आपण, तर त्या प्रकारच्या त्या तशा भाज्या बनतात. तर आता लागायचं आहे कामाला. तोपर्यंत इकडं पावसानं सकाळ सकाळी काय सांगू नका, भरपूर पाऊस आलाय बाहेर. आणि त्याच्यामुळं ना कपडे वगैरे सगळे पार्किंगमध्ये वाळू घातलेत. आता मी काय केले, थोडंसं उलटं रुटीन करायला लागले. पावसाळा चालू झालं ना, काय करायचं, पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून पार्किंगमध्ये वाळत घालायची आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं. असं चाललंय. आणि माझ्या मुलांची शाळा असते 10च्या नंतर, तर त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही स्वयंपाक उशिरा करायला. उशिरा म्हटलं तरी मग मी स्वयंपाकाला 8ला लागते, 8ला. आणि 8च्या आधी सगळं करून घेते मी. तर असो. तर आता ना मस्त असं चिकन फ्राय करायचं आपण. तर त्याच्यासाठी लांब लांब असे 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत. आणि लांबच कांदे चिरून घ्यायचे तुम्हाला मी सांगते. आणि त्याच्यानंतर कांदे ना असे मंद आचेवर चांगले तळून घ्यायचे, जास्त करपले नाही पाहिजे. करपले ना तर काय होतं माहिती का, करपट वास त्याचा, मग ती चिकन फ्राय आहे ना पूर्ण कडवट लागतंय. त्यामुळे थोडंसं अधूनमधून हलवत राहायचं कांदे. आणि त्याच्यानंतर जी काय दालचिनी तमालपत्र आहे ते मसाले पहिल्यांदा घालायचे आहेत. आता तुम्ही म्हणसाल की एवढे मोठे मोठे ते तमालपत्र कशाला टाकले, तर खरं ते सिक्रेट आहे. तुम्हाला सांगते काय माहिती का, हे ते तमालपत्र जे आहे ते आपण असं चिकन मध्ये ठेवणार नाहीये. आता थोड्या वेळाने ते काढून साईडला टाकायचं आहे. त्याचा जर अर्क असतोय ना, त्याच्यामधला जो मसाला असतोय ना, तो आपण सगळं गेला एकदा त्या भाजीमध्ये की तो काळ शिजून निघाले की ते मसाले ना साईडला काढून ठेवायचे आहेत. त्यामुळे ते टाकलेले आहेत. आणि तिथे दालचिनी वगैरे आहे ना, ते सुद्धा मोठे मोठे आहेत ना, ते फक्त 2 ठेवायचे, बाकीचे आहेत ना तमालपत्र ते काढून घ्यायचे आपण साईडला. फक्त शिजूच तर ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतर टाकलेलं आहे त्यात टोमॅटो आणि कढीपत्ता दोन्ही टाकून घेतलेला आहे. कारण असं चिकन फ्रायला आता म्हणतात बघा, असं काय वापरायचं नाही, पण हे सगळं वापरलं ना तर आणखी टेस्टी लागते. त्याच्यानंतर टाकलेलं आहे धना पावडर 2 चमचे. त्याच्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे आपलं घरचं काळं तिखट. तर आमच्या घरातलं जे बनवलेलं तिखट आहे ते टाकून घेतलेलं आहे 2-3 चमचे, छोटे 2-3 चमचे. आणि चिकन फ्राय बनवताना ना कधीही जास्त तिखट बनवायचं नाही, कारण तिखट बनवायचं जर झणझणीत तुम्हाला खायचं असेल तर बनवू शकता, पण ज्या दिवशी फक्त चिकन फ्राय बनवायचं आहे त्या दिवशी झणझणीत बनवायचं. आणि ज्या दिवशी रस्सा, म्हणजे आपण रस्सा बनवलेला असतो चिकन फ्रायचा आणि मग चिकन फ्राय बनवायचं असते ना, तर त्या दिवशी अजिबात चिकन फ्राय जास्त तिखट बनवायचं नाही, कारण आपण त्याच्यात रस्सा केलेला असतो तिखट. त्याच्यामुळे तर आता मी टाकलेलं आहे शेजवान चटणी थोडीशी टाकलेली आहे. तर माझं चिकन फ्रायचं हे सिक्रेट आहे. तर आता जे तुम्हाला आता व्यवस्थित दिसलं नाही, मी वरून थोडंसं टाकलेलं आहे शेजवान चटणी. आणि त्याच्यानंतर शेजवान चटणी चांगली तळून झाल्यानंतर त्याच्यानंतर थोडंसं एक पळीभर जे काय पिवळं पाणी असते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले. तर आणि वरची जी काय आपली जर एखाद्या वेळेस समजा तुम्ही जर चिकन फ्राय बनवायच्या अगोदर जर रस्सा बनवून झाला असेल तुमचा चिकनचा, तर त्या रस्स्याची तरी आपण एक्स्ट्रा करत असतो, तरी साईडला काढून ठेवतो का नाही, वाटेत कोणाकोणाला आवडते म्हणून, किंवा भाजीत जास्त तरी असते, तरी करताना कधीही एक्स्ट्रा करायची तरी. तर आता जो मसाला टाकलेला आहे ना मी, तर तो मसाला पहिला मी तुम्हाला सांगते. तर तो मसाला आहे आपला चिकनचाच खास मसाला आहे, तो मसाला टाकून घेतलेला आहे. तो चिकनचा कोणत्याही कंपनीचा तुम्ही मसाला टाकू शकता, एव्हरेस्टचा, आपला घरकुल मसाला, कोणताही. तर आता इथं टाकलेला आहे मसाला चिकनचा. त्याच्यानंतर थोडंसं पिवळं पाणी आणि टाकलेलं आहे. हे जे तुम्हाला असं दिसतंय ना पाणी, थोडंसं रस्सा दिसतोय ना, तो सुद्धा पूर्ण आटून जातोय, कारण हे सगळं मसाला ना पूर्ण मिक्स होतोर ते पाणी आटून जाते. थोडंसं नॉर्मल राहते आणि नॉर्मल चिकन फ्राय मध्ये राहिली पाहिजे.
तर आता इथं बनवायला घेतलेलं आहे बघा मी चिकनचा रस्सा. तर चिकनच्या रस्स्यासाठी खोबऱ्याची पेस्ट बनवलेली आहे, अद्रकची पेस्ट, लसूण पेस्ट, ह्या तिन्ही पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि पेस्ट पहिल्या पूर्ण तळून झाल्या. कधीही लक्षात ठेवायचं कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची नाही, मी तर टाकत नाही, ज्याचं त्याचं ज्याची ते टाकू शकते. कारण कसं असते, कोथिंबीर आहे ना ती आपल्या पालेभाज्यासारखी एक भाजीसारखी असते, त्यामुळे ती जास्त तळून निघते ती, त्याचा एवढा काय मग फ्लेवर राहत नाही, भाजीचा एवढा सुगंध राहत नाही. त्यामुळं कधीही मी ती कोथिंबीरची एक वेगळी पेस्ट तयार करून ठेवते. आणि भाजीच्या वेळेस सगळे मसाले तळून झाले का ते, म्हणजे समजा आता कांदा वगैरे जरी असेल कोणत्या दुसऱ्या भाजीतलं सांगते मी, तरी सुद्धा मी वरूनच कोथिंबीरची पेस्ट टाकते, तरी छान टेस्ट येते. आणि आता इथं टाकून घेतलेलं आहे बघा मी घरचं काळं तिखट. आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मस्त तिखट ना असं जास्त तळून घ्यायचं, म्हणजे ना चांगलं तळेल तेवढं भाजीला ना असं खोबरं कच्चं लागत नाही आपल्याला खाताना. असं दाताखाली खोबरं लागते ना तर ते अजिबात लागत नाही. टेस्ट तर येणार भाजीला, पण दाताखाली खोबरं असं लागणार नाही. कच खोबरं लागते ना तर तसं अजिबात लागत नाही, छान लागते. पूर्ण असं खरपूस भाजलेलं खोबरं कसं असते त्याची वेगळी टेस्ट असते. आणि जी काय असं थोडंसं नॉर्मल भाजलेलं असते ती दाताखाली लागते खोबरं. तर मग ह्याच्यात आता टाकलेलं आहे पिवळं पाणी, टाकलेलं आहे, पीस टाकून घेतलेले आहेत चिकनचे. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता तरी किती मस्त आलेले आहे. तर ही तरी आहे ना, तरी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये धना पावडर घातली. कारण कसं आहे माहिती का, जे काय म्हणजे आपलं हे मसाला असतोय ना चिकनचा मसाला, धना पावडर ही कधीही जी काय माझी भाजी झालेली असते ना त्या भाजी झाल्यानंतर मी घालत असते ती. मग काय होते माहिती का, की थोडंसं फ्लेवर राहतंय त्याचं, थोडी वेगळी टेस्ट लागते. आणि कधी असं करून बघितलं ना भाजी नेमकं परफेक्ट आपल्याला त्याचं समजते बघा काय केलं पाहिजे. तर असं आता सगळं हे झालेलं आहे. आणि इकडं बघा, इकडं चाललेलं आहे आता यांचं दोघांचं जेवण. तर इकडं कसं आहे, एक तर तारक मेहता यांच्या दोघांचं, नसलं तर दुसरं मग हे हास्य जत्रा. कसं आहे आता पोरांना अभ्यासाचा वगैरे भरपूर स्ट्रेस असतो, तर असे सिरियल मालिका काय बघितलं ना तर थोडंसं रिलॅक्स वाटते. म्हणून आम्ही पण काय म्हणतो थोडीशी टीव्ही सुद्धा पोरांना बघू दिली पाहिजे. कसं आता जेवायच्या टायमिंगमध्ये बघू शकतात, कारण ते काय असं रिकामा टाइममध्ये बघत नाही, थोडंसं जेवताना तेवढीच टीव्ही बघते, परत काय त्यांना टायमिंग नसते. तर आता इथं मला ठेवायचं होतं थोडंसं मांजरासाठी आमच्या दूध, तर पण दूध जास्तच गरम झालेलं आहे. तर आता काय केलं, थोडंसं फॅन खाली नेऊन ठेवते याला, आणि मग थोड्या वेळानं मांजराला देता येईल. तर असं बघा, आता इथंपर्यंत सगळं माझं सकाळचं रुटीन झालेलं आहे. तर आता चपात्या वगैरे पण बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता फक्त ना थोडंसं डब्याला देण्यासाठी भेंडी करत आहे. तर इथंच व्हिडिओचा